सुळे बोलतायत, थेट जाऊयात. आंदोलन, लाठ्या, पोलीसच्या केसेस सगळं त्यांनी केल्या, पण जेव्हा पंक्तीला बसायची वेळ आली, अरे का तकदीर होत आहे ना, प्रत्येकाचं नशीब असतं. आता त्यांच्यात नाही येत, मी काय करणार. त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात काही थोडी खुशी थोडा गमी आहे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आता आसामचे मुख्यमंत्री, मला इतका आनंद होतो त्यांना भेटल्यावर. ते आज सगळं ते आसाम आणि तो सगळा भाग ते कंट्रोल करतात. त्यांचं नाव हेमंत बिस्व शर्मा. हेमंत बिस्व शर्मा भेटल्यावर मी नेहमी त्यांना थम्स अप करते. लोक म्हणतात का तू एवढा त्याला एनकरेज करते. मतलब डीएनए तो ओरिजिनल अपना कांग्रेस का है ना, उधर जाके पूरा नॉर्थ ईस्ट बीजेपी के लिए बड़ा किया, ठीक है, लेकिन ओरिजिनल तो अपना हे आहे. त्याच्यामुळे ते तिथे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला काही दुःख नाही. त्यांच्याकडे कोणी नाहीच आहे टॅलेंट, म्हणून तर बाहेर येऊन त्यांना करावं लागतंय. नाही, दॅट इज द प्रॉब्लेम, लॅक ऑफ टॅलेंट. त्याच्यामुळे आपलं सगळं जे टॅलेंट आणि आपला विचार जातोय तिकडे, ही चांगली गोष्ट आहे. आणि मला वाटतं हळूहळू ती बाकीची पण चव्हाण हेगडेवार विसरून चव्हाण साहेबांचं नाव घेतले तर याच्यातच आपलं यश आहे. आता 25% सुरू केलंय, उरलेल्या 75% करायचंय. त्याच्यामुळे आता ते हेगडेवार हळूहळू कमी होत आहेत, कारण का त्यांच्या लक्षात आलंय त्यांना हेगडेवारांची नावं घेऊन त्यांना मतं मिळत नाहीयेत. त्या सगळ्याच ट्रिपल इंजिन सरकार सगळ्यांबद्दलच बोलतेय मी. त्यामुळे हळूहळू चव्हाण साहेबांचा फोटो याही सरकारमध्ये मोठा मोठा होतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हेच योग्य आहे. कारण का वैचारिक लढाई आपली त्यांच्याशी आहे, त्यांच्याशी हळूहळू त्यांना आपल्याला याच्यात लक्ष घालून कामाला लागावं लागेल. एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे जो मी जयंतरावांच्या समोर आज प्रस्ताव ठेवते, त्याचा सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा करायची मायबाप जनतेची, स्वाभिमान हा महाराष्ट्राचा आणि सन्मान महिलेचा आणि शेतकऱ्याचा. त्याच्यामुळे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान हा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जाऊया. चांगली कामं तुम्ही करतात, सेवा ही केलीच पाहिजे. सन्मान हा शेतकऱ्याचा केलाच पाहिजे. तुम्ही बघताय शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. मी आताच वर्धा आणि त्या सगळ्या भागात देशमुख साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही तिथे सगळा दौरा केला. तिथे सोयाबीनची काय परिस्थिती आहे, दुधाची काय परिस्थिती आहे, टमाटा, कांदा तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. तर ती एक मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. त्याचबरोबर आपल्याला नोकरीचा GR, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल, जयंतराव देशमुख साहेब आणि राजेश भैया आपण सगळ्या ते मंत्रिमंडळात असाल, आमची सगळ्यांची महिलांची एकच विनंती आहे की रोहिणी त्यांच्या जळगावचा तो जो GR आहे ना, पहिला निर्णय तुमच्या सरकारने घेतलाच पाहिजे की त्या GRची होळी करा. आणि आज नंतर या राज्यातला कुठलाही सरकारी परीक्षा देऊन गेलेला जो मुलगा किंवा मुलगी असेल तिला परमनंटच नोकरी मिळेल, कोणालाही मिळणार नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला का पाहिजे परमनंट नोकरी? कारण का कॉन्ट्रॅक्टवर आरक्षण मिळतं का? कॉन्ट्रॅक्टमध्ये आरक्षण मिळत नाही. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या वाढून आरक्षण बंद करायचं पाप हे भारतीय जनता पक्ष करते. कारण का आरक्षण मिळणार नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये, मग आरक्षण पण मिळणार नाही, परमनंट नोकरी मिळणार नाही, मग उपयोग काय या सरकारचा? या अतिशय गांभीर्याने या गोष्टीचा विचार करा. त्याचबरोबर शाळा, ज्या शाळा हे सरकार बंद करेल, आपण आल्यानंतर ती प्रत्येक शाळा उघडली पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला अधिकार दिलाय प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षणाचा. शाळा बंद होणार नाही. शाळा बंद, दारूची दुकानं वाढणार. नो, आपल्या राज्यामध्ये शाळा वाढणार आणि दारूची दुकानं कमी होणार, हे आपला निर्णय असणार आहे. नंतर आरोग्य सेवा, राजेश भैयांनी एक कमिटी स्थापन करावी आणि राजेश भैयांनी पुढच्या वर्षभरात एक मॉडेल आरोग्य सेवा ही या राज्यात कशी असावी हे राजेश भैयांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावा. देशात सगळ्यात चांगलं मॉडेल हे महाराष्ट्राचं असलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काय करावं लागेल, माझी आपल्या सगळ्यांच्या वतीने राजेश भैयांना विनंती आहे, ते त्याच्यातले तज्ज्ञ आहेत. कारण का कोविडमध्ये ज्याचा नंबर पहिला आला तो नॉर्मलमध्ये तर सुपरफास्टच येईल. त्यामुळे भैयांनी ही कृपा करून या जबाबदारी ह्या शेतीची घ्यावी. दुसरं की महिला सुरक्षितता. महिला सुरक्षिततेचा विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. आपल्याला आता तुम्ही विचाराल कसं हे करणार, जेव्हा कैलासवासी माझे बंधू RR पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होते तेव्हा तुम्हाला भीती वाटायची का? होता की नाही सक्षम गृहमंत्री या राज्यात?
मग तसाच गृहमंत्री आता पुन्हा होईल आणि या राज्यातली प्रत्येक महिला जेव्हा केव्हा तिची मुलगी घरी बाहेर जाईल त्या आईला कधीही चिंता वाटणार नाही की माझी मुलगी घरी किती वाजता येईल आणि काय येईल. त्यामुळे गृह मंत्रालय आणि त्याचं काम आणि महिला सुरक्षितता देशमुख साहेबांनी याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे. तर माझी देशमुख साहेबांना विनंती आहे. कोणी मग देशमुख साहेबांनी काय संपली होती? गुंडागर्दी. पण आता तर नागपूर क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालंय पुन्हा एकदा. तो तुमचा गृह मंत्रालयाचा प्रॉब्लेम आहे. ते जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात ना तेव्हा तुमच्या नागपूरमध्ये क्राईम वाढतो. आता मी म्हणत नाही, डेटा म्हणतोय ना, तर परत माझ्यावर आरोप कराल. डेटा म्हणतोय तसं. त्याच्यामुळे ती जर तुम्हाला मान्य असेल तर आपण देशमुख साहेबांना विनंती करू की तुम्ही एक मोठा प्लॅन करा की या राज्यातली प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहील याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आणि एकल महिलांबद्दल जेव्हा आपलं राज्य येईल, या राज्यातली जी महिला एकल आहे, मग ती कदाचित विधवा असू शकेल, ती इतर काही असू, ती काय असेल, जी महिला एकल असेल तिच्यासाठी एक पॉलिसी केली जाईल, तिला आधार दिला जाईल. इथे निर्मलाताई व्यासपीठावर बसलेल्या आहेत, त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर एक पॉलिसी तयार केलेली आहे. आपल्याकडे एकल महिलांसाठी पहिली पॉलिसी करणारं राज्य हे आपला महाराष्ट्र असेल आणि कुठलीही महिला त्याच्यानंतर स्वतःला मी एकटी असं म्हणणार नाही. त्याच्यासाठी यंत्रणा उभी करू. त्याचा सगळा प्रोजेक्ट निर्मलाताईंकडे तयार आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात नाही, प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या हक्काचं बचत गटासाठी मार्केटिंगसाठी एक यंत्रणा उभी राहील. त्याच्यात तुमचा ठरलेला दिवस असेल, वार असेल, तिथे तुमच्या हक्काचं दुकान असेल. त्या दुकानाचं पहिलं वर्ष आम्ही भाडं भरणार नाही, पण एक व्यवसाय म्हणून आपण बघूया. आणि जर वर्षभरात स्वतःच्या पायावर उभं राहिलो तर सरकारला आपण भाडं देऊ, पण आम्हाला तो गाळा द्या. आम्ही स्वाभिमानी महिला आहोत, आम्हाला कोणाचं काय फिकट नको. आम्ही पैसे कमवू आणि सरकारलाही मदत करू. पण ह्या सगळ्या असे अनेक धोरणं, हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपण राजकारणात फक्त त्यांचा टीका करण्यासाठी आलेलो नाहीये. आपण काय लोकांना देणार ह्याच्यात आपल्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण एक कार्यक्रम ठरवूया आणि तो कार्यक्रम घेऊन सर्वसामान्य मायबाप जनतेच्याकडे जाऊया. एक चांगली संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आपला विचार पक्का आहे. आणखीन एक मी गोष्ट तुम्हाला सांगून माझं भाषण संपवते की हे म्हणत असतात की लेक लाडकी लेक लाडकी. कोणाला सांगता येते? हे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे. मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते. कुठल्याही महिलेला काही न्याय देत नाही. आता पार्लमेंटची बिल्डिंग उघडली, एका महिलेचा मान होता उघड, ती बिल्डिंगला ओपनिंगला जायचं, दिला का तो मान महिलेला? नाही दिला तो मान. त्याच्याबरोबर नुसतं नाव. आता मी विचार करत होते, आमच्या सुषमा स्वराज, त्यांना एकदा तिकीट कापलं, सुमित्रा महाजनांना तिकीट परत नाही दिलं, पंकजाताई, पूनम, ह्या सगळ्या लेखीच आहेत ना, आणि लाडक्या लेखीच होत्या त्यांच्या वडिलांच्या. मग त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय चालला, आणि मी राजकीय बोलत नाही, ती कोणाची तरी मुलगी आहे, राजकारणाच्या वेळीच राजकारण, पण माणुसकी आहे का नाही? पण यांच्यात माणुसकी नाही, हा भाग वेगळा. कारण का त्यांचा सगळा वेळ पक्ष फोड, कुटुंब फोड ह्याच्यातच जात असतो. त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या कशासाठीच वेळच नसतो. त्याच्यानंतर आपल्या रोहिणीताईंची बहीण, ती पण कोणाची तरी लाडकी लेकच आहे. तिच्या नवऱ्याला 2 वर्ष जेलमध्ये, गिरीशची कुठलीही चूक नसताना खडसे साहेबांना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्या लाडक्या लेकीच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं. असलं राजकारण करायचंय का आपल्याला? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी. मेधाताई कुलकर्णींचं तिकीट कापलं की नाही? त्याच्यानंतर यांच्याच जळगावचं, तिथे स्मिता वाघ नावाच्या एक महिला होत्या, त्यांना तिकीट दिलं होतं, ते कापून मला वाटतं त्या उमेश पाटलांना दिलं. करेक्ट? आणि उमेश पाटलांवर आता अट्रॉसिटी झाली आहे, माहिती आहे ना, त्या डीनला काहीतरी जाऊन करायला लावला उद्योग. हे असलं जे घाणेरडं राजकारण आहे ना, हे राजकारण आपल्याला बदलायचंय. आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचं, तुम्ही चव्हाण साहेबांच्या नावाच्या वास्तूमध्ये बसलेला इतका सुसंस्कृत नेता या देशामध्ये नाही. जसे संस्कार आज आपल्याला चव्हाण साहेबांचे आहेत, त्यांचं नाव घेऊन आपण समाजकारण राजकारण करतो, त्या चव्हाण साहेबांनी नेहमी सुसंस्कृतच राजकारण केलं आणि कधीही सुडाचं राजकारण केलं नाही. आदरणीय पवार साहेब माझे वडील म्हणून नाही, पण इतक्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली आणि आजही करतात, पण ते कधीच काही बोलत नाहीत.